गाईज बघू शकता किती मोठी मगर आहे. हा बघा भला मोठा अजगर. गाईज तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहोत राजकोट येथे प्रद्युमन पार्क प्राणी संग्रहालयामध्ये. हाय गाईज, हा बघा हा आहे अर्सलान. यांच्या इथे आम्ही पाहुणे म्हणून आलो आहोत. बघा पूर्वा आहे, मनीष, हितांशू, इकडे आहे भाविका, हे रोजी दीदी. तर आता आम्ही सर्व या गाडीमध्ये बसून आतमध्ये फेरफटका मारायला जाणार आहोत. आता फायनली आम्ही या गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आतमध्ये प्राणी संग्रहालयामध्ये सर्व प्राणी बघण्यासाठी जाणार आहोत. आणि हे बघा आमचे सर्व महिला मंडळ सर्व उत्सुक आहेत प्राणी बघण्यासाठी. हे बघा किती आतमध्ये आहे. तर हे बंद होणार होतं म्हणून आम्ही पटापट गाडीमध्ये बसून आलेलो आहोत आणि जाताना मस्त आरामात आम्ही जाणार आहोत. तर फायनली आम्ही आता या स्पॉटवर पोहोचलेलो आहोत. इथून आपल्याला चालत जायचं आहे सर्व प्राणी बघण्यासाठी. गाईज तुम्ही बघू शकता, बघा वाघ किती जवळ आहे आणि बघा कसं ओपन आहे. आणि इथून वाघ बघण्याची मजा काही वेगळीच आहे. हा बघा मनीष पाटील आमचे फोटो घेताना. आणि बघा वाघ तुम्ही बघू शकता. आणि गाईज बघू शकता ती बघा ती वाघीण आहे आणि तिचे 3 ते छोटे बच्चे वाघ आहेत. टोटल असे 4 व्हाईट वाघ आहेत तिथे. मी पहिल्यांदा व्हाईट वाघ एवढ्या जवळून बघितलेले आहेत. आणि ही बघा आमची घरची वाघीण भाविका पाटील. बघू शकता गाईज तो बघा बंगाल टायगर किती मोठा असा वाघ आहे. आणि समोर बघा तुम्हाला दिसते ती वाघीण आहे. दोन्ही नर मादा आहेत आणि बघा कशी डरकाळी फोडत आहेत. कसं त्यांचा घोरण्याचा आवाज येत आहे. एकदम अप्रतिम अनुभव आहे. आणि पहिल्यांदाच आम्ही एवढ्या ओपनमध्ये असं वाघ बघितलेलं आहे. हे बघा आमची सर्व मंडळी. बघा भाविका पाटील किती एक्सायटेड झालेली आहे वाघ बघून. तर बघा गाईस कसा कोल्ह्याचा आवाज येत आहे आपल्याला. तर गाईज तुम्ही बघू शकता किती जवळ असा मोर आहे. आणि हा बघा हा आहे गोल्डन जॅकल. हा कोल्ह्यासारखाच प्राणी आहे. थोडा गोल्डन कलरचा आहे म्हणून त्याला गोल्डन जॅकल असं म्हणतात. तर हा बघा गाईज तो काट्यावाला प्राणी बहुतेक त्याला साळंदर असं म्हणतात. पण तुम्हाला माहिती असेल तर त्याचं नाव सांगा. आणि हे बघा हे कुठला प्राणी आहे. ताड खिलाडी म्हणजे काय मला पण नाही माहिती. आणि हे बघा मुंगूस सारखा आहे. ब्लॅक कॅट मुंगूस सारखे.
आणि हे बघा कशी आता वरती चढलेली आहे. बहुतेक ती तिच्या आतमध्ये शेडमध्ये चाललेली आहे. हा बघा तिच्या शेडमध्ये गेलेली आहे. आणि हा बघा इमो आहे. हा शांत असा प्राणी असतो. शहामृगासारखा प्राणी असतो, पण जरा छोटा असतो. इमो बोलतात त्याला. शांत प्राणी असतो. याचे अंडे तसे थोडे मोठे असतात. आणि गाईज तुम्ही बघू शकता मगर आहे समोर. बघा किती मगर आहेत. 1 2 3 4 5 6 7 आसपास 7 मगर आहेत. ही बघा किती मोठी मगर आहे. आणि बघा इथे दिसतंय ही सुसर आहे, ॲलिगेटर. बघा कशी सुईसारखी चोच असते हिची मोठी. बघा गाईस फायनली आता आम्ही लायन बघायला पोहोचलेलो आहोत. तर समोर बघू शकता तुम्ही, ती बघा सिंहीण आहे. आणि बघा सिंहीण आळस देत आहे. कधी तुम्ही सिंहीणला आळस देताना बघितलं आहे का? पहिल्यांदा मी बघितलं आहे. आणि बघा तिकडे समोरून दुसरं एक सिंहीण आलेली आहे. हे काय गोल्डन जॅकल. गोल्डन जॅकल नावाचा दुसरा कोल्ह्यासारखा प्राणी आहे, पण याला इथे बांधून ठेवलेला आहे. याला का बांधून ठेवलेलं आहे ते तर आता माहिती नाही आहे, बट असेल काहीतरी कारण. ते दुसरे कोल्हे ओपन होते, पण याला बांधून ठेवलेलं आहे. आणि हे बघा आपले बजरंगबली माकड, मंकी पिंजऱ्यामध्ये शांत बसलेले आहेत. आणि हे बघा गाईस समोर तुम्ही बघू शकता चित्ता आहे. बघा जरा लंगडतोय, त्याच्या पायाला लागलेला आहे. तो समोर माणूस त्याला पिंजऱ्यामध्ये, म्हणजे त्याला आता बंद करण्याची वेळ झालेली आहे. पण तर बघा फायनली आमची मंडळी पोचलेली आहे सापाच्या तोंडामध्ये. हे आहे स्नेक हाऊस. बघा किती छान बनवलेलं आहे सापाचा आकार देऊन. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत. हा आहे आय थिंक वरती काय कोब्रा. बघू शकता तुम्ही. तो बघा साप कसा वरती येण्याचा प्रयत्न करतोय. बघा चालण्याचा कसा प्रयत्न करतोय. आणि बघा कुठला साप आहे. आणि हा बघा तुम्ही आता बघा तो कसा झाडावरून खाली येण्याचा प्रयत्न करतोय. हा नाग आहे, नाग. इंडियन कोब्रा आहे. आणि बघू शकता गाईस तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारचे इकडं साप आहेत. बघा मस्त काचेमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. आणि खूप सारे आहेत. बघा किती आहेत. काही जमिनीवर आहेत, काही झाडावर आहेत. ह्या बघा हा आहे दुसरा इंडियन कोब्रा. नाग हा सर्वात विषारी साप मानला जातो, पण बघा आता तो झोपलाय, एकदम आराम करतोय एका साईडला. अरे हे बघा किती मोठा अजगर आहे. अरे बापरे, हा जवळपास 10-12 फुटाचा अजगर आहे बघा. ही बघा आमची सर्व बच्चा कंपनी आणि फॅमिली एक्सायटेड झालेली आहे सर्व साप बघून. पहिल्यांदाच एवढ्या जवळून आणि एवढे मोठे आणि विविध प्रकारचे साप एकच प्राणी संग्रहालयामध्ये बघितलेले आहेत. हे बघा अजगर बघा तुम्ही बघू शकता कशी हालचाल करतोय. आणि हे बघा हा एक दुसरा साप आहे. बहुतेक सर्व साप त्यांची झोपायची वेळ झालेली वाटतं. हा बघा हा दुसरा एक अजगर आहे. बघा कसा हळूहळू त्याची एक्सरसाइज चालू आहे त्या सापाची. बघा कसा पुढे पुढे हळूहळू चाललेला आहे. आणि हे आहेत आपले कासव, छान मस्त पाण्यामध्ये पोहत आहेत. आणि हे आहेत टर्टल, जे समुद्रामध्ये नेहमी बघायला भेटतात. हे बघा कसं रंगीबेरंगी टर्टल आहेत, मस्त छान असे टर्टल आहेत. हे काय बोआ. बोआ म्हणजे काय, दोन्ही बाजूने तोंड असं सापा वाटतं दोन्ही बाजूने. हे बघा कोयपू, हा मोठा उंदीर.
आणि हे बघा गाईस, हा आहे अस्वल, भालू. दोन दोन भालू आहेत. आता यांची आजचा दिवस पूर्ण संपलेला आहे आणि आता यांना रेस्ट करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये बघा एक कसा भालू गेलेला आहे आतमध्ये आणि दुसरा भालू बघा कसा हळूहळू आरामात येत आहे. आयुष्यात काही त्रास नाही, आरामात एकदम येत आहे बघा, असा हळूहळू येत आहे. आणि आता बहुतेक आता तो त्याच्या घरामध्ये घुसणार आहे लवकरच. तो बघा आता भालू घुसलेला आहे. आणि हे बघा सांबार आहेत, हरिणसारखे असतात ते, ज्यांच्या डोक्यावर खूप मोठे शेंगे असतात. आणि हे बघा, हे आमची घरची हरिण मस्त पोज देताना फोटोसाठी. हे बघा, हे हरिण आहेत, जे टिपकेवाले हरिण असतात ना ते आहेत बघा. सांबार, हरिण हे सर्व एकाच याच्यामध्ये आहेत. आणि हे बघा मित्रांनो, किती छान असं झाड आहे आणि झाडावर किती पक्षी बसलेले आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बगळे आहेत, बहुतेक काळे रान बगळे आणि व्हाईट बगळे, ब्लॅक कलरचे पण काही पक्षी आहेत, काही कावळे पण आहेत बघा. या तलावामध्ये ते झाड बघा समोर बघू शकता तुम्ही, ते बघा किती भरलेलं आहे. असं बगळे, खाली शेवाळ आहे आणि हे झाड बघून असं एकदम कलर मारल्यासारखं वाटतंय. आणि हे बघा मोठे असे बगळे पण समोर दिसत आहेत आणि छान एकदम असं वाटतं काहीतरी असं कुठल्या तरी बाहेरच्या देशामध्ये आलेलो आहोत आणि असं कलरफुल झाड दिसत आहे. छान, एकदम छान वातावरण वाटत आहे. तर गाईज सर्वांनी खूप मजा केली. तर गाईज बघा, आता आम्ही इथं संध्याकाळी इथं फनफेअर आहे, या फनफेअरमध्ये फिरायला आलेलो आहोत. आणि हे पाळणे बघून आपल्या इथे जी आपली कधी यात्रा भरते किंवा फनफेअर असते असं बघून ती आठवण झाली. आणि खूप सारे खेळणी आणि पाळणे होते इकडे. खूप मजा केली सर्व मुलांनी. हे बघा किती मोठे मोठे पाळणे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आहेत. हे बघा कशी खेळणी आहेत. हे छोट्या मुलांसाठी असणारे पाळणे आहेत, हे मोठ्या मुलांसाठी असणारे पाळणे आहेत बघा, छान एकदम. आणि बघा इथे अर्सलान, देवांशी आणि हितांशू जम्पिंग गेममध्ये खेळताना बघा एकमेकांच्या अंगावर कसे बॉल मारत आहेत आणि खूप धमाल केली या तिघांनी इकडे. बघा कशी जम्प करत आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट, थँक्यू. Pulling up black windows once you go down. You must be crazy.